अनुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. साखरपुटाने पेढे प्रसाद शब्दाचा यथार्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं साधन. एक लक्षात घ्या, संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं कारण त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे. आणि जिथे मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करा रे प्रसन्न. आणि त्या प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. आणि ती प्रसन्नता फक्त दोघाकडे आहे, एक तर संताकडे अथवा भगवंताकडे. प्रसन्नता नावाचा माल जीवाच्या दुकानात शोधून सापडायचा नाही. बेदाना खातं, काजू खातं, बदामचा शिरा खातं, तरी चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही शंका घेऊन विचारतात, क्यों रोते जी? कौन? आप? नहीं, मैं नहीं रोता. फिर? मेरी सूरत ही वैशी. फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता दोघाकडे, एक तर भगवंताकडे अथवा संताकडे. म्हणून आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची प्रमाण आहे. ते बॉक्सच्या बाजूला बसवत जा कोणी. आता मला तेच सांगावं लागेल 2 तास. नाही ते तुम्हाला माहीत नाही, आवाज थांबतो. त्यांना वाटते रिकामी जागा आहे बा टेकायला आहे. तसं नाही, ते बॉक्स मोकळे ठेवा. त्या साऊंडवाल्याचा दोष नाही. तिथं बसलं, आवाज थांबला, त्या बॉक्सचा काही उपयोग नाही. ते वक्त्यासाठी असतात. ते नवीन येणाऱ्याला वाटतं जागा रिकामी आहे, त्याचाही दोष नाही. पण ते सांगत जातो मी. नाही तर मला विठ्ठल विठ्ठल इथून उठा, विठ्ठल विठ्ठल इथून उठा, याच्यातच काला होईल आपला. विठ्ठल विठ्ठल भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो भगवंताने. आणि दुसऱ्या प्रमाणावरून एक चिठाळी झाली चंद्रभागी वाळवंती. 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 राजा गोपाळा सिनाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळा सिनाया वाटी. एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. चंद्रभागी वाळवंटी. माझा तान राजा, माझा तान राजा गोपाळा सिनाया वाटी. एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. चंद्रभागी वाळवंटी. माझा तान राजा, माझा तान राजा गोपाळा सिनाया वाटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे भगवान बाबा. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतेला येऊन सांगतात, भाऊ अरे उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करारे भोजन. देवाचा प्रसाद करारे भोजन.
देवाचा प्रसाद करा रे भोजन देवाचा प्रसाद करा रे देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशीच्या कीर्तनात बुवानं काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे तारू भवसागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं, आचरण नाही. 125 वर्ष भगवान श्रीकृष्णजी पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे झाले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरा आणि 95 वर्ष द्वारका. एकंदर 125 वर्ष. द्वारकेला 95 वर्षे भगवान होते. तरी संताच्या अभंगात नाही चरित्र ते उच्चारावेन केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने देव मथुरेला होता, तरी अभंग नाही संत चरित्र ते उच्चारावेन केले देवे मथुरे. ते चरित्र उच्चारावे. दाढीन फिट दिले गौंडी विट राखिले
सवंगडे सहित गाई. हे चरित्र गोकुळात घडलं, त्याचं उच्चारण गायन ते लीला चरित्र पवाडे. आता सर्वांना माहिती आहे, भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला. प्रागट्य गोकुळात आहे. गोकुळात जन्म नाही, प्रागट्य आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान जन्म लियो मथुरामो और प्रगट भयो गोकुलमो. जेव्हा रात्री अष्टमीला भगवान सौंदर्य पाहलं, जेलमधलं प्रकरण आहे. मामाच्या सेंट्रल जेलमध्ये भाच्याचा जन्म, कडेकोट बंदोबस्त. रात्री 12ला जन्माला आला भाचा. वसुदेवानं कडकडून मिठी मारली आणि मायचं रडणं सुरू झालं. एवढा विरोधाभास आहे बरं का दोन चरित्रामध्ये. भगवानराव, रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे, कृष्णाचा जन्म झाला तर मायबापाला चिंता. असा दोन मधला फरक लक्षात घ्या. तिथे आनंदावर येणार. भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा कटुगन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधू करारी. जमलं बरं का. निजयायुध भुजचारी. जय हो महाराज. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा चाही बुलाई बजावहु बाजा. और जा बाजे बजाने को लगाओ. एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाजायला लागलं तेव्हा एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नवबता पुत्र झाला दशरथा. बाई कशाचा नवबता पुत्र झाला दशरथा. बाई कशाचा नवबता पुत्र झाला दशरथा. बाई कशाचा नवबता चला चला तेथे जाऊ. चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू. कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए. थोडं रॉकेल टाकून तो जाळ सुरू करा. ओलं सरपण दिसते ते येड्या बाबाईचं. होमातला. अरे हा, मग काही दोष नाही कोणाचा. मला वाटलं आता भंडाऱ्याचा स्वयंपाक असेल. जेवायच्या आधीच लोक रडतील ना. ठीक आहे, ते बरोबर आहे. होमाचं आहे ते. मग आता सहन करा. आता त्याला काय विठ्ठल. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी. दशरथीच्या राजमहालात रामाचा जन्म झाला. तसा कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या एसटीनं करड गावला. घ्या सरपंच पेढे घ्या पाटील. कसं बाळ झालं. वाचलं कुठं. अरे रामाचा जन्म तर आनंद मायबापाला आहे. कृष्ण जन्म झाला तर चिंता मायबापाला आहे. मिठी मारली वसुदेवानं आणि मग देवकी माय रडू लागली. रात्री 12ला जेलमध्ये. पतिदेव
त्या गेटच्या पुढचा दगड पहा. 6 लेकर माझ्या भावानं असं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडते तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले त्या गेटच्या दगडावर. आपण आत तडफडत होतो. मग काय करू? लपवा लपवा जगजेठी माय, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. तिकडं तोंड कर. नाही त्याचं तिकडे लक्ष आहे. लपवा लपवा जगजेठी. याला भगवान बाबा मायचं प्रेम. अरे पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे? उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार बुवा, जो तो आता आईवर. आई आई आई, मी नाव ठेवत नाही, सांगितलंच पाहिजे, कौतुकाचाच विषय आहे. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी, त्याचं कुठं प्रेम कमी आहे? मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. मग असं का झालं? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. बस एवढाच फरक आहे. माझ्या बोलण्याचा या मावल्यांना जर राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. उलट आपले डोळे बंद करा. डोळे बंद करून आपला बाप आठवा. मग कळल बापाचं किती प्रेम. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. किती दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या. बासिंग बांधलेली 22 वर्षाची ताईन जेव्हा पप्पाच्या जवळ येऊन तोंडावून हात फिरवून एवढंच म्हणते, येते पप्पा. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी. दगडाच्या हृदयाचा बाप असला तरी ढसा ढसा रडतो. आता तो बैलगाडीचा काळ, खेड्यातले पद्धत, आणि मग जेव्हा वाटे लावताना सगळ्या गावातल्या महिला अंगणात येऊन उभ्या राहतात, माय लेकी रडतात. लेक सासऱ्याशी जाता, माय लेकी त्या भेटती, आणि कोरड्या नयनाला कसा पाझर फुटती. माई रडती, मुलगी रडती. पार बैलगाडीचा धुराळा दिशेपर्यंत माय गावाच्या बाहेर येऊन गाडीचा धुराळा पाहायची पूर्वी. लेक सासऱ्याशी जाता, माय धाई धाई रड, आणि गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. याचा अर्थच आहे की धुराळा लेकीच्या गाडीचा दिशेपर्यंत. आणि मग पहा कौतुक, बाकीच्या महिला 5-25 त्यांनाही कोरोनासारखी आपोआप लागण होऊन जाते. फुसफुस फुसफुस. मग त्यांची चर्चा, केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे, केवढी रडती माय, केवढं. अरे कोण नाही म्हणता, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का तुम्हाला? घरात जा, काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटाच घरात बसून असेल, पुन्हा भिंतीच्या कोपऱ्यात बसला असेल, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि जन्म झाला लेकीचा तेव्हापासून 25 वर्षाची झाली तोपर्यंतच्या लेकीच्या आठवणी काढू काढू बाप उपरणं भिजेपर्यंत रडत असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो आणि बापाचं लपून आहे. बस एवढाच फरक आहे. आपण लक्षात घ्या. अरे चालता चालता जर काटा भरला पायात तर मायची आठवण येते, सहज आहे. आई ग, कधी काटा बोचला म्हणजे आई ग. पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही याचं, याच्याजवळ ट्रक थांबला, दोन्ही हात वर करतोय, बाप रे, इथं नाही आई, इथं बापच आहे. लक्षात घ्या. म्हणून मायचंही प्रेम आहे आणि बापाचंही प्रेम आहे.
गडबडा गडबडा लोळणारी दवाखान्यातली माय सगळ्या समाजाला दिसते बाळणपणाच्या वेळी. पण त्याच वेळेला हा पाटील हातावर हात चोळत दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर बिना जेवणाचा टेन्शन मध्ये येरझारा घालतो दिवसभर. हा नाही दिसत. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे. मी इथलं वाढलंय हे सांगतो. मायचं प्रेम सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी आणि उशीर करू नका. महाराज पतीला म्हणली का जनी कंसासी कळलं माझ्या बाळासी मारेल माझ्या बाळासी मारेल माझ्या बाळासी मारेल हे माईचं प्रेम. तर आमच्या माऊल्यांना सगळ्या अनुभव आहे त्याचा. मुलगी आणि पिता भगवान बाबा तुमचे अनुभव आहे. निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे हे. निस्वार्थी. मुलगी सासरी जाताना रडते ना ते आपल्या बापासाठी रडत असते. कारण बापाची काळजी मुली इतकी जगात कोणीच घेत नाही. सासरी गेल्यानंतर तिला तिच्या बापाहून कोणी बोलू द्या मग तिचा अवतार पहा. शांत स्वभावाची मुलगी पण त्या दिवशी सहन होत नाही तिला बापाचं बोलणं ऐकल्यावर. बापाहून बोलल्यानंतर उभी राहते सासरी. बरं का सासूबाई मोल मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे हे सांगून ठेवते. एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मभर. जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. तुमचे अनुभव आहे. मरायच्या वेळेला बापाला खाली टाकतात ना मुलं भोवताल बसतात तेव्हा बाप मुलाकडे पाहून म्हणतोय तुमचं चांगलं आहे बाबा मरताना मी दुःखी आहे माझ्या लेकीसाठी. अरे तुमची बहीण खूप दुःख आहे तिला सासरला रे पण तुमच्या गरम स्वभावामुळे कधी बोलली नाही. पण सासरी जाताना माझ्या खोलीत यायची आतून कडी लावायची. बाबा शेवटची भेट आता सहन होत नाही मला. इकडून गेल्यावर आत्महत्या करते मी या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो रे. मी म्हणायचो ताई मला माहिती आहे तुला खूप जाच आहे सासरी पण माझ्यावर विश्वास ठेव बेटा. तुझा सासरा तुझी सासू तुझी ननंद तुझा दीर तुझा पती सगळेचे सगळे तुला त्रास देतात पण तुझ्या पोटी आलेले माझे 2 नातू गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. माझे नातू माझ्यासाठी जगली रे. माझ्यासाठी जगली माझी ताई. कोणीतरी जा तिला आणा आणि तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध असतो. म्हणून मी सांगून गेलो मायचं प्रेम ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी हे माय देवकीचं प्रेम झालं. आता बापाचं सांगतो. मध्यरात्र आहे अंधारी रात्र आहे जेल मधलं प्रकरण आहे. सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस विजाचा कडकडाट आणि यमुनेला पूर. तरी बाप घाबरला नाही. कृष्णाला टोपल्यात घेतलं. गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून रात्रीचा गेला आणि गोकुळात सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी बाप जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं प्रेम कुठं कमी. विठ्ठल फिरविली दोन्ही
थोडं मागच वाहणार लोकांना आडवं येते खूप जागा आहे. हा असं आपण श्रोत्यांचाही विचार करू थोडा. असं पायावरती केवढे फ्रेश झाल्यात साध्या गोष्टी असतात. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. आता सकाळची वेळ आहे. नंद पाटील गोठ्यामध्ये गेले होते. गोकुळाच्या बाहेर गोठा गायीची सेवा करायला शेण काढायला लागायचे. नंद पाटील झाडून काढायचे, गायीच्या पाया पडायचे. ते काही मोबाईलवरून गोशाळेचा कार्यक्रम करत नव्हते. आता 3च गायी असतात, 2 म्हाताऱ्या आणि एक नुकतीच मरायला लागलेली. तरी दररोज कीर्तनात चालतंय गायीसाठी चारा. अरे किती खातात रे त्या 3 गायी चारा. सकाळी गेले नंद पाटील गोशाळेत. नंद पाटलाची बहीण होती सुनंदा. तिनं बघितलं वहिनीला बाळ झालं. बहिणीला आनंद आवरला नाही, पळत गेली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पळत गेली गोठ्यात गावाच्या. नंद भैया, नंद भैया. बाहर आला. भैया क्या हुआ? आपको लाला भय है. एवढा आनंद झाला नंद पाटलाला. तटा 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 मोत्याच्या माळी तोडल्या गळ्यातल्या, फेकल्या बहिणीच्या अंगावर. जा सुनंदा, गोकुलवासियों को कहो कि आज खुशी मनावो. आणि मग सुनंदा बहीण गोठ्यातून पळत आली गावात. गोकुलवासियों आज खुशी मनाओ, मेरे नंद भैया को लाला भय है. हे बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीचा सुका, 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 गोकुळीचा सुका,
हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकलं तेव्हा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सुखाला पारावार नाही आणि पारावार नसलेलं सुख हे परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचात सुखाभास आहे. माणसं जी जगतात ती सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न मग त्याला वाटतं मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत मग तो पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी मग त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न मग म्हणतोय नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नसतं. सर्व सुखाची आशा जन्म. आणि सुख मानलं भगवान बाबा तरी ते उतरत जातं, टिकत नाही. प्रपंचातलं सुख कमी 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 होत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहायला तर असे पाहतात दोघांचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे, दोघांच्या मध्ये जर थांबलं तर मधलंच पेटल, एवढी रागीट. एका बांधावर गवत कापतात दिवसभर तरी बोलत नाही, इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, पुरं करडगाव ऐकतं. इतकं बिघडतं. प्रपंचातलं जे सुख आहे ते उतरत 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 जातं. उलट परमार्थातलं सुख घडोघडी सुख घडोघडी घडोघडी वाढो लागे अंगी प्रेमाचे भरते. नेघे उतार इथे थांबायचं तर अर्थ लागतो. नेघे उतार मग चढते. सुख घडोघडी हे उतारला थांबलं तर अर्थ लागेल त्याचा. पण प्रेमाचे भरते नेघे उतार, उतार नेघे मग चढते, म्हणून सुख घडोघडी वाढो लागे. प्रपंचातलं सुख हे उतरत उतरत जातं, परमार्थातलं वाढत वाढ. हे नसेल पटत तर सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात त्या गाण्याचा कंटाळा येतो. कंटाळले ना माणसं. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर लाल डोळे करून रागावते. गोविंद्या काय आजी पागल झाला का, डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. वैतागले का नाही लोक 6 महिन्यात वर्षात. आता माझा उलट प्रश्न आहे, तर आमचे वारकरी बसले 750 वर्षे झाले. 750 वर्षापासून आमचा वारकरी गळ्यात विना घेतला, रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद कमी नाही वाढत चालला. सुख घडोघडी बस. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. मग तया सुखांत नाही सुखांत
वाढले तुम्ही काय समजता दाढी वाढले अंतरी प्रेम सुख विटायसे सुख नव्हे भक्तिरस आनंद कोंदला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला बस मग तया सुखा अंत नाही पार इथे शब्द आहे अंत पार नसणार सुख गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा ठीक आहे ते इकडे पाहावं लागेल ना 2 वाजता रामायण आहे पण मी उशिरा आलो नाही 10ला स्टेजवर आहे उशिरा येणाऱ्याला वाटेल बाबांना थोडं कीर्तन केलं पण तुम्ही उपीठ खाऊन आले त्याला मी तरी काय करू बरोबर 10च्या आधी 10 मिनिट सुरू झालं पाहिजे ना 12ला जावंच लागतं ना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हो ठीक आहे पण अंतपार नसणारं सुख गोकुळात झालं याचं कारण बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा आपण अंतपार नसणारं सुख गोकुळात झालं नेमकं कारण बाळकृष्ण नंदा घरी हे त्याचं उत्तर आहे बाळकृष्ण नंदा घरी आता इथं बाळकृष्णच का भगवान बाबा जर असं लिहिलं असतं श्रीकृष्ण नंदा घरी भगवान कृष्णनंदा घरी गोपाल कृष्णनंदा घरी बाळकृष्णच का याचं कारण आहे पहिलं स्वरूप कार्य आहे एकंदर 8 स्वरूपामध्ये भगवान कृष्णाचं कार्य बाळकृष्ण लालाकृष्ण राधाकृष्ण युगलकृष्ण गोपालकृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण हे 8 त्यातलं हे पहिलं तसा 8चा संबंध कृष्ण जीवनाशी 9चा संबंध रामचंद्राशी आहे 9चा आकडा रामाशी 8चा आकडा कृष्णाशी 9 हा स्वतंत्रपणे जगातला मोठा अंक 9 पेक्षा स्वतंत्र अंक मोठा जगात नाही काही म्हणतील 10 नाही का हो आहे ना
9पेक्षा मोठा नाही का? आहे, पण स्वतंत्र मोठा नाही भाऊ. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला. असं कोणाच्या पाठिंब्यावर कोणी मोठं होईल? आणि शून्याच्या मनात आलं घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल? म्हणून स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. 9पेक्षा स्वतंत्र मोठा आकडा जगात नाही. आणि तो स्थिर आहे, त्याला कुठेही फिरवा. 9च. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 36, 6 ते 9 5 45, 5 4 9 6 54, 4 न 5 9 7 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 1 9. सरळ नाही, पुन्हा आडवं लावा. 9 2 18, 8 1 9, 18 2 36, 6 3 9 36 2 72, 7 2 9 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा आणि उद्या मला मोबाईल करा. तुलसी कहे राम को क्यों न भजत, निशंक आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. हा 9चा संबंध आला श्रीरामाशी, 8चा संबंध आला कृष्णाशी. आणि एकच आकडा मराठीत आहे ज्याला गाठ नाही, त्याचं नाव 8 आहे. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ, 2ला खाली गाठ, 3ला तर मध्येच गाठ, 4ला खाली गाठ, 5ला उजव्या भागाला गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8. अगदी छत्रीची दांडी. आणि त्याच्यामध्ये चढ उतार आहे. 9 जसा स्थिर आहे तसा 8 स्थिर नाही, खाली जातो वर जातो. बडबड करते इकडे मागे. करून पहा तुम्ही. 8 2 16, 6 1 7. उतरलं ना? 8 3 24, 4 2 6, 8 4 32, 3 2 5, 8 45, 4 0 4. आलं खाली. 8 6 48, 8 4 12. असं वर जातं खाली येतं, वर जातं. हे 8ची गंमत सांगतो. तसा कृष्ण जीवनाचा संबंध 8शी आला. कारण नसताना तुटक चाक घेऊन भीष्माचार्यावर धावला युद्धात देव. हे 8 सकमठे जाय. आणि जरासंधाच्या भीतीनं मैदानातून पळाला. 8 2 16. उतार आणि चढ, आवेश आणि पलायन, म्हणून 8. विठ्ठल जन्म झाला अष्टमीला. प्रगट 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. देवकीच्या पोटी क्रमांक 8वा. कार्य केलं 8च स्वरूपात, त्याच्यातले हे 8 स्वरूप. अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंगला बसला हा योगेश्वर. द्वारकेचा राजा झाला हा भगवान. आयका यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती चेतन म्हणून तो भगवंत. हा भगवान. लक्ष्मी साक्षात ज्याच्या पायाची सेवा करायला तो श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो हा गोपाल. रासक्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटायचं कृष्ण माझ्याच पुढे आहे, हा युगल. राधेच्या सानिध्यात राहतो हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला. तिकडून पुन्हा मोजा. योगेश्वर 8व, भगवान कृष्ण 7व, श्रीकृष्ण 6व, गोपाल कृष्ण 5व, युगल कृष्ण 4थं, राधा कृष्ण 3रं, लाला कृष्ण 2रं. आणि पहिला प्रगट झाला हे बाळकृष्ण पहिलं. बाळकृष्ण नंदा